साधना, आई तुला कसं समजावं आता मी? हे बघ मोहन, मला समजवायची गरज नाहीये. काका तुम्ही का समजून घेत नाही? मी कधीपासून तुम्हाला सांगते आईंची काहीही चूक नव्हती. त्यांच्यावर इतकी वर्ष फक्त आणि फक्त अन्याय झालाय. हो, मग या बाबतीत तुझ्याकडे काही पुरावा आहे का? काही पुरावा की हिने सांगितलं आणि तू ठेवला विश्वास? मोहन, जेवढी वर्ष मी इथे होते तेवढी वर्ष मी तुला लहान भावासारखं जपलं आणि आज तूच मी निर्दोष असल्याचा पुरावा मागतोयस. मनवा, कळलं तुला मी का येत नव्हते? कळलं? हाती काही लागणार नाही, फक्त सर्वांना त्रास होईल. मी हात जोडते, मला जाऊ दे. आई प्लीज असं नका करू. हे बघ मनवा, वहिनी बरोबर बोलतीये. हे बघ, ही या घरात थांबली ना तर तुझ्यासोबत आम्हाला देखील सर्वांना वाईट परिणाम भोगावे लागतील. मी तयार आहे परिणाम भोगायला. कारण यांनी इतकी वर्ष जे भोगलंय ना ते खूप मोठं आहे. मनवा, नको ना ग. कसं समजावू तुला? तुला त्रास झाला तर मला सहन नाही होणार. मला माझा संसार करता आला नाही, पण तुमचा संसार माझ्यामुळे मोडला ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. जाऊ दे, मला हट्ट सोड. नाही आई, हवं तर तुम्ही रागवा माझं, पण मी तुम्हाला आज कुठेही जाऊ देणार नाही. त्यावेळी तुम्ही दारात येऊन परत गेला होता. आज मी परत तुम्हाला दारात येऊन जाऊ नाही देणार. कारण तसं झालं ना तर मी स्वतःला कधी माफ नाही करू शकणार. मनवा थांब, मी हे होऊ देणार नाही. सॉरी काका, पण मी कोणाचंही ऐकून घेणार नाही आता. असं कसं ऐकणार नाही? मी बघते ना. हे बघ मनवा, पुन्हा एकदा सांगतोय, हा वेडेपणा बंद कर. वहिनी, तू एकदा चूक केलीस आणि त्याची शिक्षा आयुष्यभर भोगली आहेस. ते परिणाम पाहिलेस तू. आज तू पुन्हा चूक करतेस आणि आता तुला ते परिणाम भोगावे लागतीलच, पण तुझ्यासोबत माझ्या संपूर्ण कुटुंबाला हे परिणाम भोगावे लागतील. काय बोलताय तुम्ही? मनवा, तू गप्प बस. तुला काळजी वाटत असली ना तरी आमच्या कुटुंबाची आम्हाला काळजी आहे. माझ्या मुलांची लग्न व्हायची आता. ही बाई जर का इथे राहिली ना तर लोक यश आणि नंदासाठी स्थळ आणणार नाहीत. रंजू, तोंड बंद कर आता आणि जा आपल्या खोलीत. हो, तुम्ही नुसतं बघत बसू नका, करा काहीतरी. चल ग. साधना, तू आलीस. बघ आता घर कसं भरल्यासारखं वाटतंय.
या अख्ख्या गावात चर्चा आहे. आपले कामगार येऊन येऊन विचारतायत काय चाललंय, काय उत्तर देऊ त्यांना मी. दादा मला हे सांग, तू काय ठरवलंयस? मी तिला इथं उभंही करणार नाहीये आणि कोणी विचारलं तर सांगायचं ती मेली म्हणून. राजवीरला मी समजावलंय, तो म्हणाला त्या बाईचं तोंड देखील पाहणार नाहीये मी. पण दादा तू नसताना ती घरी आली तर? त्या बाईची सावली देखील या घरावर पडता कामा नये. साधना, आठवतं तुला राजवीर लहान असताना तू त्याच्या मागे कशी धावायचीस? ए आई मला पकड. अरे धावू नकोस, पडशील. अरे राज थांब. अरे पकड. राज अरे पकड. नको पळू अरे नको. पकड ना. अरे ऐक पकड, ना. पकड मला पकड. पकड 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 ना. पकडला. दूध पी आधी. नाही नको. मी बाबांना सांगे ना. नको, बाबा मला ओरडतात. अरे असं काय करतोस तू? दूध पी, नाही तर ताकद कशी येईल मग तुला? मला दूध बीत नको, मी ऑलरेडी स्ट्रॉंग आहे. असं नको ना करू. घे ना दूध. नाही नको, पहिले मला पकडून दाखव. अरे ए पकड 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 पकड. राज मला दम लागतोय रे. पकड ना. आता मस्ती पुरे. हा शाळेला उशीर होतो मग. चल लवकर. मला शर्ट. पकडलं. तू कितीही मोठा झालास ना आणि किती स्ट्रॉंग झालास ना तरी मी तुला पकडू शकेन, कारण मी आई आहे तुझी. तुझ्यासाठी खास अळूवडी बनवली आणि गुलाबजाम पण आहेत. काय खाणार आहेस तू? अळूवडी. बर. आवडली? हो, पण तू रोज का नाही बनवत? कारण तू रोज माझं ऐकत नाहीस ना, म्हणून. असं काय करते, मी ऐकतो ना. आज सकाळी अभ्यास का नाही केला? कारण मला कंटाळा आला. मग तू माझं ऐकू नकोस. मग मी तुला सोडून खूप दूर निघून जाईल, कधीच परत नाही येणार. असं काय करतेस? मी उद्यापासून लवकर पण उठेन आणि अभ्यास पण करेन. पण तू प्लीज मला सोडून कुठे जाऊ नकोस. तू माझं ऐकलंस ना तर मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. प्रॉमिस? प्रॉमिस.
अरे हा राजवीर कधी वेळेवर फोन उचलणार आहे का? कट का करतोय हा? कट का करतोय? घे, काकांचा फोन आहे, काहीतरी महत्वाचं काम असेल. काही गरज नाही, याचं काय असणार आहे. अरे फोन घे, मगच कळेल ना तुला काय आहे ते. हॅलो राजवीर, कुठे आहेस तू? फोन उचलत नाही अर्थ कळत नाही तुला? हे बघ, तुला मला महत्वाची बातमी सांगायची आहे. काय झालं? मनवा घरी आली. काय? हो हो, मनवा घरी आली आहे. हॅलो हॅलो राजवीर, हॅलो काय रे, काय झालं? अरे, काय झालं सांगशील का? मनवा परत आले. काय? क्या बात, तो फिर देर किस बात की? चल पटकन गाडी चालू कर. अगं नको काळजी करूस. राजवीर कुठे गेलाय? ऑफिसला गेलाय. माई, मला खूप भीती वाटते. साधना, मनवा आता करते ना सगळं. तिचं तरी मन नको म्हणूस. पण नंतर खूप त्रास होईल या सगळ्याचा. माझा विश्वास आहे मनवावर. ती सगळं सांभाळून घे. मी कसं समजावू तुम्हाला? काय झालं? तुम्ही अशा उभ्या का? तिलाच विचार. आई, काय झालं? तुम्ही बसा. हे घ्या पाणी. नको. घ्या ना पाणी, असं काय करताय? काही खायला करू का तुमच्यासाठी? मनवा, मनवा, मी शेवटचं विचारतो. काय ठरवलंयस तू? काय ठरवायचंय? हेच की वहिनी याच घरात राहणार आहे का? नाही, कारण मला नाही वाटत राजवीर हिला कधी आई म्हणेल. उभं सुद्धा करणार नाही यांना. मला हेच कळत नाहीये, राजवीर कसा वागेल, काय करेल, हे तुम्ही काय ठरवताय? कारण राजवीर अशा परिस्थितीत कसा वागतो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आणि तुमच्यामुळे तो आम्हालाही बोले. नाही तर काय, आधीच एकतर खार खाऊन असतो आमच्यावर. जरा काय झालं की आम्हाला जबाबदार धरतो. हे असं काही होणार नाहीये. ते तुम्हाला काही बोलणार नाही. मी जबाबदारी घेते यावर. अहो, उद्या राजवीर जर का मला काही बोलला ना तर मी अजिबात ऐकून घेणार नाही. मग वाद झाले तरी चालतील. एक मिनिट रंजू, यात तुमचा काय संबंध? मनवाने सांगितलंय ना राजवीर तुम्हाला काही बोलणार नाही म्हणून. त्याला काय सांगायचंय ते आम्ही बघून घेऊ. सांगणं आमचं काम होतं. आता जे काय होईल ते भोगा. आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सगळं नीट होईल. मी तुम्हाला घराबाहेर नाही जाऊ देणार. शब्द आहे माझा. आता हिला घरात स्थान मिळावं या प्रयत्नात आहेस ना तू. पण तू बघच, नाही तुला बेघर व्हायची वेळ आणली ना मी तर नावाचा मोहन नाही.
राजवीर थांब. हे बघ म्हणजे आता तुला सगळं काही सांगायची गरज नाहीये, पण आता इतक्या दिवसांनी सगळं काही नीट होतंय तर तू वहिनींवरती रागू नकोस, त्यांच्यावर चिडू नकोस, कळतंय? ओके. अरे थांब, माझं म्हणणं पूर्ण ऐकून तर घे, लगेच चाललास. बोल. म्हणजे मला हेच सांगायचंय की आता सगळं काही नीट होतंय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वहिनींकडे लक्ष दे, त्यांच्याशी प्रेमाने बोल, त्यांच्यावर रागू नको, त्यांना काय हवं नको याच्याकडे लक्ष दे, कळतंय ना? कळतंय का? नाही, मी परत असं नाही वागणार की ज्यामुळे ते मला सोडून जातील, कारण त्यांच्यापासून खूप लांब राहिलोय मी. आता नाही. ग्रेट. आता जाऊ आत. बरोबर रे, बायको आली म्हटल्यावर मित्राला विसरणार तू. अरे आत येऊन कॉफी वगैरे काही घेशील की नाही हे विचारशील की नाही मला? चल. नक्की ना? नाही. अरे चल. माई, माई, काय बघ माई, अजूनही विचार कर. मोहन, तुला सांगितलेलं कळत नाही का? माई तुम्ही यांच्यावर का ओरडताय? जिला बोलायला पाहिजे तिला ठेवलं शेफ हरून. तिच्यामुळे हे दिवस आलेत आपल्यावर. काय दिवस आले ग? एक मिनिट, मुद्दा भरकटतोय. मुद्दा असा आहे की मनवा, मनवा, माई मनवा आल्यात ना? कुठे? कशा? मी ठीक आहे. मला माहिती होतं तुम्ही परत याल. वेलकम होम. कशा आहात वहिनी? मी ठीक आहे. तुम्ही कसे आहात? मी खूप खुश आहे, कारण माझा मित्र खुश आहे म्हणून. बघा आनंद बघा चेहऱ्यावर. हे असं स्माइल बऱ्याच दिवसांनी आला याच्या चेहऱ्यावर, म्हणून मला खूप भारी वाटतं. कधी आला? आता थोडा वेळ झाला. म्हणजे फ्रेश झालात ना? आपण बाहेर जाऊया. ऍक्च्युली राजवीर, मला जरा बोलायचंय तुमच्याशी. आत्ताच आलायत ना? बोलू ना आपण. हो पण जरा गाडीत बोलू ना आपण. राजवीर, पण असं काय करताय तुम्ही? वहिनी तुम्ही 2-3 दिवसांची बॅग पॅक करा, कारण का राजवीर तुम्हाला जवळच कुठेतरी नेईल असं अजिबात वाटत नाही मला. चला. राजवीर प्लीज एकदा ऐकून घ्या. मनवा, तुमचं खूप ऐकलं, आता माझं आहे का? सॉरी, तसं नव्हतं म्हणायचं मला. तुम्ही सांगा कुठे जायचं? आजपासून तुमचं सगळं ऐकायचं ठरवलंय मी, त्यामुळे तुम्ही म्हणाल तिकडे जाऊ. सांगा कुठे जायचं?